नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. पुन्हा एकदा आपण कळवण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी मतदारसंघामध्ये फिरत असताना आता आपण निवाणे दयाने या गावामध्ये आलेलो आहोत. या गावातील जनतेचा कौल नेमकी कोणाला, या गावामध्ये नेमकी हवा कोणाची हे आपण बघण्यासाठी या संपूर्ण जनतेशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी, येणाऱ्या 5 वर्षासाठी त्यांच्या मनातील आमदार कोण आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण अनेक बांधव या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती कशी आहे. काही माता भगिनी आहेत. आजी नमस्कार. आशाबाई. काय कोणतं गाव आपलं? निवाणा गावात आहात का तुम्ही? काय वाटतं आता इलेक्शन सुरू शे, निवडणूक सुरू शे, या ठिकाणी विद्यमान आमदार आधी आमदार होतात नितीन पवार आणि बाकी नवी आता काही लोक इथे उभा राहतात. काय वाटतं कोण निवडी? पाहू गड्या पाहू, मला कधी मला तब्येत काय बरोबर नाही, नंतर सांगू शकतो. बरं. तब्येत बरी नाही का तुम्ही? दवाखाना जायला पण सरकारी योजनेचा लाभ मिळणार का तुम्हाला? काहीच नाही. लाडकी बहीण योजना नाही. ज्येष्ठ नागरिक नाही बा, आमले श्रावण बाळ कोणताच नाही. कोणत्या योजना लाभ नाही भरा? तुम्ही फॉर्म भरा होता? नाही, फॉर्म बी नाही भरा. फॉर्म बी नाही भरा आणि लाभ बी नाही मिळणार. नक्कीच आजी म्हणे फॉर्म बी नाही भरा आणि लाभ बी नाही मिळणार, अशा प्रतिक्रिया इथे सदस. बरोबर की खऱ्या अर्थाने सरकार योजना राबवत असते, त्याची जनजागृती करीत असते, परंतु त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लाभार्थ्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरणं असेल किंवा इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण बघू शकतात आजीची प्रतिक्रिया या ठिकाणी की फॉर्म बी भरला आणि त्यांना त्या ठिकाणी लाभ बी मिळाला नाही. दादा काय नाव आपलं? तुमचं दिलीप आंबेडकर. काय करता दादा? आम्ही व्यवसाय हे करतात. बरोबर. आता निवडणूक सुरू आहे, चालू आहे. नक्कीच काय वाटतं आपल्याला की कोण आलं पाहिजे आमदार म्हणून? आमचे भावी आमदार तर तेच राहतील, नितीन पवार. मागचे बी होते, आता बी तेच राहणार आहे. चांगलं आहे, त्यांचं कार्य चांगलं केलेलं आहे. निवाण्यात सगळं पांद्या वगैरे सगळ्या केलेले आहेत. आता शेडचं काम चालू आहे, सगळे त्यांच्याचमुळे झालेले आहेत. आणि ते आजोबापासून 84 पासून त्यांच्याकडे चांगलं आहे बा, असं आहे. काहीतरी नवीन बदल झाला पाहिजे, आता वेगळा नवीन आमदार आला पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? नितीन भाऊच का वाटत तुम्हाला? नितीन भाऊंमुळे कसं आहे, सगळं विकास काम झालेले आहेत ना या भागात. हे धरणाचं वगैरे हे कामं त्यांनीच केलेले आहेत, रोडाचं काम. नक्कीच. काही तरुण वर्ग आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा काय नाव? काही नाही, चांगले आहे ना, काही अडचण नाही. ते दादा चांगले आहेत ना, आमदार आले पाहिजे. प्रत्येकाची तीच इच्छा आहे. कसं आहे, नवीन नेतृत्व सगळ्या गोष्टी, पण त्याच्यापेक्षा आहे ना चांगलं करणं एक योग्य आहे. आपण बदलणं न बदलणं सगळं कसं आहे, चांगल्या गोष्टी घडायला पाहिजे थोड्या आणि चांगलं काही अडचण. 5 वर्ष तर भाऊ या ठिकाणी आमदार, नवीन आमदार कोणीतरी झालं पाहिजे असं वाटत नाही? JP गावित आहेत, कोणी नवीन आमदार झालं पाहिजे आपण नाही सांगू. कसं आहे, शेवट लोक आहे, एक प्रत्येक स्वातंत्र्य आहे. कोणी काही सांगू शकतं, येईल ते येईल, ते आपण नाही सांगू शकत ना. आपण नाही ना सांगू शकत डायरेक्ट. विकास कामांचं बघा नाही, चांगले आहेत ना. नितीन भाऊंचं काम चांगलं आहे ना, चांगलं आहे ना, वाईट काही नाही त्याच्यात. चांगले आमदार आहे, चांगलेच होणार. पुन्हा एकदा नितीन भाऊ आमदार होतील असं वाटतं? हो, येतील ना, काय मग नक्कीच येतील ना. नक्कीच. आपण बघू शकतात की नितीन भाऊ पवार हे आमदार असतील अशा प्रतिक्रिया या ठिकाणी या बांधवांच्या आहेत. अजून काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. दादा काय नाव आपलं? गोकुळायर. काय करतात दादा आपण? शेती करतात. बहुतांश बांधवांचा शेती हा व्यवसायच मूळ आहे. शेतकरी बांधवांसाठी या सरकारने काही केलं आहे का, किंवा येणाऱ्या काळात आमदार कोण पाहिजे काय वाटतं आपल्याला? काय नितीन पवार पाहिजे, दुसरं कोण पाहिजे? शेतकऱ्यांसाठी केलं आहे का त्यांनी काम? केलेलं आहे ना. काय अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये? अपेक्षा काय, आता पुढे शेतीवर जे काही आहे ते त्यांनी फक्त पुढे करत राहायचं, जनतेला आधार देत राहायचा, फक्त एवढंच. काय दुसरं काय? पुढील 5 वर्षासाठी काय अपेक्षा असेल त्यांच्याकडून, की नवीन काही कामं आहेत आपल्या? नवीन योजना ज्या आल्या त्या राबवणं, हे ते शेतकऱ्यांपर्यंत नवीन योजना राबवणं. नक्कीच. या ठिकाणी हा ग्रामीण भाग आहे, हा प्रामुख्याने शेतकरी वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतो आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगावं वाटतं की शेतकरी बांधवांसाठी काहीतरी झालं पाहिजे, त्यांच्यासाठी नवीन काही योजना असतील आणि त्याच पद्धतीने नवीन काही
ह्या सवलती असतील या शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी लागू कराव्यात अशा अपेक्षा देखील या बांधवांच्या आहेत. आणि त्याच पद्धतीने आपण जर बघितलं की या बांधवांशी चर्चा करत असताना त्यांच्या मनातील आमदार कोण या ठिकाणी त्यांचं नाव पुढे येत आहे ते म्हणजे नितीन पवार. अजून काही बांधव आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दीदी एक मिनिट. बाबा काय नाव आपलं? बाळू धर्मा पाटील. काय करतात बाबा? शेती. शेतीच करतात. काय वाटतं आता येणार विधानसभा निवडणूक सुरू आहे, काय वाटतं आमदार कोण हवा आपल्याला? आमदार आपला नितीन पवार बी चांगला आहे, चांगलं काम केलं त्या दिमाग. आहेत आपल्या गावामध्ये विकास कामं झाले आहेत का? हा मग झाले आहेत. मग विकास कामं झालेले आहेत असं या ठिकाणी म्हणणं आहे. काय बाबा काय म्हणणं? या समजा रस्ता रुस्ता समजा जायत ना या आमना रस्ता शेत ना 2-2, 3-3 किलोमीटर या जायत ना आता. अच्छा. मग तशाच माणूस पाहिजे ना. मग निस्ता अशा कोणता बी निवाडी द्यावा ना काही उपयोग नाही ना त्यांना. मग नाही ना कधीच बातच्या ना असे म्हणजे विकास कामं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. विकास कामांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला या ठिकाणी आमदार नितीन पवार. हा नितीन पवार पाहिजे. परंतु दुसरा काही या ठिकाणी बदल घडला पाहिजे असं वाटत नाही? नाही नाही आमलेनी बदल करायला पाहिजे. अरे बनारांनी काहीच काही नाही त्याच मागे माणूस पाहिजे. इथून मागे काहीच काही नाही. नितीन पवार साहेब दुसरं कोणी हां त्यानाशिवाय काही उपयोग नाही. त्यानं हे समजा एवढं जर काही त्यानंच काही दरी 3-3, 4-4 किलोमीटर रस्ता काय त्यानं. नाही तर दुसरा तर आम्ही आता 4 किलोमीटर वर्ष तर डायरेक्ट पाण्यातून येणं पडे आमली. डायरेक्ट त्यानं डांबर रस्ता काय आता काय करत दुसरा आणि काय म्हणता आजी काय सांगता? जो गावनं काम करीत तो आमदार होई. वाटतो का नितीन पवार परत आमदार? मग केलेत ना कामं त्यांनी केलेत. सगळं काय त्याने राहील कामं सगळं करी टाकत. पुढे काय अपेक्षा द्या सांगा? पुढे जे अपेक्षा आहेत त्यात तोच करे आम्ही त्याला सांगू शकतो. अख्खं ना आमदार शे त्याले धरीचं ना हातले धरीचं दखाड का ते काम काय त्यानं. काय म्हणता आजी? फोन केल्यावरही लागत. नक्कीच हक्काचा आमदार आहे आणि या ठिकाणी संपर्कशील ते आहेत आणि या ठिकाणी त्यांना संपर्क केल्यानंतर ते नक्कीच आम्हाला आमच्या भेटीसाठी येत असतात, आमचे कामं करत असतात. विकास कामांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी विकास भरपूर केले आहेत, ते म्हणजे नितीन पवार. अशा प्रतिक्रिया या ठिकाणी या बांधवांच्या येत आहेत. अजून हे निवाणे गाव या भागातील मोठे गाव आहे. जवळजवळ 4,500-5,000 या ठिकाणी मतदारसंख्या असेल आणि या मतदारसंख्येचं गाव आणि आर्थिकदृष्ट्या विकासात्मकदृष्ट्या गाव चांगलंच पुढारलेलं गाव म्हणता येईल. जे निवाणे गावात आपण सध्या या विधानसभेचा आढावा घेण्यासाठी रिपोर्ट करत आहोत आणि या ठिकाणी हे रिपोर्ट करत असताना अनेक बांधवांशी संवाद साधत आहोत. परंतु ह्या संवाद साधत असताना आतापर्यंत साधलेल्या संवादापैकी नितीन पवार हे प्रामुख्याने नाव पुढे येत आहे. अजून या ठिकाणी काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. या दुकानावरती काही बांधव या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. दादा नमस्ते. दादा काय नाव आपलं? संजय मोरे. संजय मोरे. दादा काय करता आपण? शेती. शेती करतात. आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे. राष्ट्रवादीकडून नितीन पवार हे इच्छुक आहेत, JP गावित हे मापकडून इच्छुक आहेत. या येणाऱ्या काळामध्ये उमेदवार डिक्लेअर होतील. अनेक काही अजून उमेदवार देखील या ठिकाणी दिसणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाचा आमदार कोण पाहिजे आपल्याला? नितीन भाऊ. का हो नितीन भाऊच का? कामं केलेले ना त्यांनी. अच्छा. रस्त्यांचे कामं त्यांनीच केलेले आमच्याकडे. बहुतांश गाव आम्ही आत्तापर्यंत बाईट घेत आलो, एकही दुसऱ्या व्यक्तीचं किंवा उमेदवाराचं नाव या ठिकाणी येत नाही. नितीन पवाराचं नाव पुढे येतं कारण त्यांचे कामच एवढे आहेत ना. नितीन भाऊंचे कामं भरपूर केलेले इथं. नक्कीच. अजून काही बांधव आहेत. नितीन पवार यांचंच नाव या ठिकाणी पुढे येतं काय सांगा? कारण ते हो का मी काय म्हणतो, JP गावित साहेबांनी मोर्चा केला आदिवासी बांधवांकरता, ठीक आहे, पण ते आदिवासी बांधवांचं पूर्ण काय केलेलं आहे त्यांनी? एक काहीतरी तोडगा काढला का? हां, नंतर यांच्या टक्क्यावरती माणसं आहे आता प्रचाराला. कोणाचे? JP गावितांचे. स्थानिक कळवणमध्ये बघा तुम्ही, तालुक्यामध्ये बघा, त्यांनी काय केलं बॉस? JP गावित आणि यांचे हातच्या माणसं ठेवायचे कारण काय बॉस?
त्यांनी दाखवावं ना. जे पी गावित, नितीन पवार एकत्र या, त्यांचे कार्य तुम्ही या, कुठलं काम तुम्ही केलं, कोणतं काम तुम्ही म्हणजे पाठपुरावा तुम्ही केला दाखवून द्यावं असं. बरोबर आहे का नाही? हे फक्त काय राहतं, राजकारण नंतर पेपरबाजी, याने हे केलं त्याने ते केलं. तुम्ही या, दोघं आमदार या. बरोबर का? झालेत का काम आपल्या गावामध्ये? काय झालेले कळवण सुगर्णा तालुक्यात 90% काम झालेले. झालेले आहे? हो. आणि नंतर जे पी गावितांना जर वाटत असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल ना की भाऊनी असं नाही केलं, भाऊनी तसं नाही केलं, किंवा यांना वाटतं तसं नाही केलं, तर याने दाखवावं कुठला बी कामात काय झालं, कुठं बी काम भाऊनी केलं, उद्घाटन केलं, काहीचे स्थानिकांचा विरोध. बरोबर का नाही? याने असं दाखवून द्यावं असं. नक्कीच या ठिकाणी नितीन पवारांनी भरपूर कामं केले आहेत असं या वनांचं म्हणणं आहे. दादा काय नाव आपलं? काय सारखं आणि लायर काय करता आपण? शेतीच करतो. शेतीच करतात. नक्कीच काय सांगाल की आपला विधानसभा मतदारसंघातील आमदार कोण? काय चर्चा चालू होती आमची, काय तेच सांगणार मी पुन्हा. कोण पाहिजे आमदार? आज झालंच ना, आता तीच चर्चा चालू आहे ना. नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतात की या जनसामान्यांच्या भावना आपण जाणून घेत आहोत. गावोगावी फिरत असताना आपण आता या कळवण मतदारसंघामध्ये आहोत, या दह्याने गावामध्ये आहोत, निवाणे गावामध्ये आहोत. निवाणे आणि दह्याने ही एकत्र ग्रामपंचायत असलेलं हे गाव आहे. जवळजवळ 4,500 5,000 मतदारसंख्या असलेले हे गाव आहे. मोठी लोकसंख्या देखील या गावात आढळते. आणि ह्या गावातील रिपोर्ट घेत असताना बहुतांशी लोकांचा नितीन पवार यांच्याकडे कल दिसून येत आहे. दादा काय नाव आपलं? भाऊसाहेब बाहेर. काय करता आपण? शेती. शेती. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतीच केली जाते. हो. की काय वाटतं शेतकऱ्यांसाठी आता विद्यमान आमदार आहेत त्यांनी काही केलं आहे का, किंवा आता येणाऱ्या काळात तुम्हाला कोण आमदार पाहिजे? नितीन पवार. नितीन पवारच पाहिजे. झालेत का शेतकऱ्यांसाठी कामं झाली? हो झालेले झालेले आहेत. हो. रस्ते पांद्या चांगले केलेले. आता 5 वर्ष तर नितीन भाऊ होतेच, आता बदल पाहिजे आपल्याला कुठे असं वाटत नाही? नाही, तेच पाहिजे. नितीन भाऊ. हो. नक्कीच. काय सांगशील दादा? आजपासून नितीन भाऊंनी जेवढा निधी दिला आहे निवाण्या गावासाठी एवढा कोणत्याच आमदारांनी दिला नाही. जी पी गावित बी याच्या आधी आमदार होते, त्यांनी कधी शिवारबंदी केली नाही की एक काम केलं नाही. नितीन भाऊंनी चांगल्या प्रकारे कोटीच्या घरात निधी दिलेला आहे निवाण्या गावासाठी. आणि पूर्ण गावामध्ये तुम्ही कुठेही गेले ना तर नितीन भाऊ सांगतील, कारण नितीन भाऊंनी कामं भरपूर केले आहेत. त्यांच्या कामाला म्हणजे कोणीच नाही म्हणणार नाही. शिवार पांद्या तर एवढ्या केले, 4-4 कोटी एक पांदीला दिले आहेत. इकडे आमच्याकडे भाऊंचे पाय धुवून पाणी पिलं तरी उपकार फिटणार नाहीत, एवढे मोठे कामं केले आहेत भाऊंनी. अरे बापरे, मोठा उल्लेख केला आपण या ठिकाणी. आणि आम्ही बघतोय, आम्ही जसा ग्राउंड रिपोर्ट सुरू केला तेव्हापासून तर आत्तापर्यंत एकही विरोधात. याच्या आधी जी पी गावित होतं त्यांनी एक काम दाखवावं निवाण्यात. एवढे 5,000 लोकसंख्येचं गाव आहे, त्यांनी एक काम येऊन दाखवावं. त्यांनाही आम्ही संधी दिली होती, पण त्यांनी संधीचं काम काहीच केलं नाही, कोणत्याच प्रकारचं काम केलेलं नाही. नक्कीच. तुम्ही काय म्हणत होते? नितीन भाऊशिवाय आम्हाला पर्यायच नाही आणि तेच पाहिजे. नितीन भाऊंशिवाय आम्हाला पर्याय नाही, आम्हाला तेच पाहिजे, अशा प्रतिक्रिया या निवाणे ग्रामवासियांच्या होत्या. त्याच पद्धतीने अजून देखील हे गाव खूप मोठं आहे. पुढे देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. तर अजून आपण काही गावातील काही भागामध्ये जाऊया आणि जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. खऱ्या अर्थाने कळवण सुरगाणा मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार कोण, या कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये नेमकी हवा कोणाची, या संदर्भात आपण ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत. बघूयात. अजून जाऊया पुढे या निवाणे गावामध्ये. पद्धतीने या निवाणे गावाचा आपण आढावा घेत असताना या गावातील विविध भागांमध्ये आपण जाऊन आढावा घेत आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतात माही केक आईस्क्रीम, विशाल किराणा सेंटर या ठिकाणी आलेलो आहोत. किराणा दुकानामध्ये काही बांधव या ठिकाणी खरेदी करताना दिसून येत आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. दादा नमस्कार. दादा नाव काय आपलं? तुमचं नाव काय? अरुण. 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 पूर्ण नाव काय? अरुण साधू येशी. काय करतात बाबा तुम्ही? गवंडीनाथ खाल. गवंडीनाथ खाल. बरं, आता विधानसभा निवडणूक सुरू आहे. काय वाटस, काय परिस्थिती आपल्या मतदारसंघात? आता आपलं काय गावमा विकास झालेला आहे का? कामं व्हायला शकतं गावमा? नक्कीच. मजूर वर्ग आहे, कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर कुठेतरी ते थोडेसे घाबरत असतात. अजून काय बांधव त्यांच्याशी चर्चा करूया. दादा काय नाव आपलं? बापू आयर. काय करतो दादा आपण? मी कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्टर. हो, बांधकाम. काय वाटतं आपल्याला की कोण आमदार झालं पाहिजे? आता या ठिकाणी नितीन पवार हे राष्ट्रवादीकडून या ठिकाणी इच्छुक आहेत, उमेदवारी जाहीर होईल अशी त्यांना इच्छा आहे. त्याच पद्धतीने जे पी गावित देखील या ठिकाणी मापकाकडून उमेदवारी मागत आहेत आणि त्यासारखे अनेक उमेदवार आहेत ते या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मागत आहेत. अजून कोणाला उमेदवारी जाहीर नसली तरी काय वाटतं आपल्या मतदारसंघातील काय आढावा राहील? आपल्या मतदारसंघात नितीन पवार
यांचाच आढावा आहे. कारण मग त्यांनी कामं खूप केले, चांगले कामं केले, उत्कृष्ट दर्जाचे कामं केले. त्याच्यामुळे त्यांचं ते आमचं मत त्यांनाच राहील. हो. साधारणतः किती लोकसंख्येचं गाव असेल? माझ्या अंदाजाने असेल ना 4,500-5,000 माझ्या हो. त्या मनानं विकास कामं झालेली आहेत का गावात? रस्ते वगैरे काही सोयीसुविधा चालू आहेत, अजून कामं चालू आहेत, झालेली आहेत, पण चांगले कामं झालेले आहेत, त्याबद्दल काही शंका नाही आहे. नक्कीच. या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय वाटतं आपल्याला की आमदार म्हणून कोण पाहिजे? नितीन पवारच पाहिजे. नक्कीच आमदार म्हणून नितीन पवार पाहिजे अशा या ठिकाणी भावना या बांधवांच्या आहेत. बघू शकतात या पिंपळाच्या झाडाभोवती जी काही चावडी आहे त्या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक बांधव बसलेले आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकी जनतेच्या मनातील आमदार कोण, ते कोणाला पसंती देतात आमदार म्हणून, हे आपल्याला या ठिकाणी बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी काही बांधव आहेत त्यांची चर्चा करणार आहोत. बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा काय नाव आपलं? कडू तारो आहे. अच्छा बाबा काय करतात आपण? शेतकरी आहे. हो. बाबा आता आपलं हे गाव आहे, हे कळवण मतदारसंघामध्ये येत असतं. कळवण मतदारसंघामध्ये आता या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार आहेत, ते या ठिकाणी विधानसभेला उमेदवारी करू इच्छिता. काय वाटतं आपला आमदार कोण असावा? नितीन पवार. नितीन पवार. हो. का बरं असं वाटतं? नाही, चांगला माणूस आहे, कामाचा माणूस आहे. हे नवीन यांना पहिलीच शाळेत धाव घातला असं होऊन जाईल, त्याचे पहिली दुसरीत गेलेला आहे तो, बरोबर आहे. त्याच्यामुळे तोच योग्य आहे. ठीक आहे ना, पण आता आपण 5 वर्ष दिलेले आहेत, आता कुठे बदल व्हावा असं वाटत नाही का? नाही, बदल पाहून मग मतदारसंघ मागे राहील मतदारसंघ, बरोबर आहे. नवीन माणूस आणि जुना माणूस याच्यात फरक पडेल ना. आता या पोराची माझी तपाव लागेल का? नक्कीच. आता काय वाटतं, आता 5 वर्षांमध्ये काय विकास कामे झाले आणि येणाऱ्या कामामध्ये कसं वाटतं, काय विकास कामे झाले गावात? भरपूर रस्त्याचे झाले, कामाचे झाले, देवळांचे झाले, मंगलकार्याचे, सर्व कामं झालेले आहेत नितीन पवारच्या मार्फत. नक्कीच. आपल्या गावामध्ये आहेत का विकास काम? हो, भरपूर. नक्कीच बघू शकतात की विकास कामांच्या दृष्टिकोनातून नितीन पवार हे आमदार पाहिजे या ठिकाणी, अशा बांधवांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. अजून काही बांधव आहेत का? बाबा काय नाव आपलं? साहेबराव त्र्यंबक आहे. काय करता आपण? शेती. काय वाटतं बाबा की आमदार कोण झालं पाहिजे मतदारसंघामध्ये? आपल्या मतदारसंघामध्ये नितीन पवार आमदार पाहिजे. काय कारण काय आहे नितीन पवार? नितीन पवार चांगला माणूस आहे. आम्ही जरी गेलो त्यांच्याकडे आमची सभा मानतात ते. हां. विकास कामं आहेत का आपल्या? भरपूर आहेत, भरपूर. रोडाचे कामं झाले, मोरींचे कामं झाले, सगळे कामं करून राहिले ते. हां. आता इथे पूलचं काम केलं, मंजुरी केली त्यांनी. त्याच्यानंतर हा पूलचं नवीन काम करून राहिला. हां, करून राहिले ते. मापकडून या ठिकाणी JP गावित हे उमेदवारीसाठी या ठिकाणी इच्छुक आहेत. येणाऱ्या काळामध्ये उमेदवारी त्यांना जाहीर देखील होईल. त्याच पद्धतीने अनेक उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार आहेत. मग त्यांना संधी द्यावी असं वाटत नाही का आपल्याला? नाही, आम्हाला नाही वाटत. कारण नवीन आले ना, नवीन काहीच करू शकत नाही. त्याच पद्धतीने काही बांधव आहेत, त्यांची चर्चा करणार आहोत. दादा काय नाव आपलं? माझं नाव बाळासाहेब आनंद आहेर. मी सेवानिवृत्त शिक्षक आहे. या 19 ते 24 या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ह्या कळवण सुरगाणा मतदारसंघातून आमदार नितीनभाऊ पवार निवडून गेले आणि त्यांनी आमच्या या मतदारसंघामध्ये भरपूर विकास कामे केलेली आहेत. जवळजवळ 2200 कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणलेला आहे आणि फक्त आमच्या निवाणे गावासाठीच, एकट्या निवाणे गावासाठी 22 कोटीचा निधी दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या त्या 22 कोटीमधून पांदण रस्ते झालेत, सिंचनाचे झाले, सिमेंट प्लग बंधारे झालेले आहेत. त्याच्यानंतर जे आमचा पुणतचा चनकापूर उजवा कॅनल आहे, याला जेव्हापासून नितीनभाऊ आमदार झाले त्यावेळेपासून वेळोवेळी आम्हाला रोटेशन येतं. अगदी उन्हाळ्यामध्ये जेव्हा अगदी नितांत गरज असते पाण्याची, त्यामुळे चनकापूर उजवा कॅनलला पाणी वेळोवेळी सुटतं आणि त्याच्यामुळे काय होतं,
गावाला पाणी पुरवठा करणारा जे साठवण बंधारे आहेत ते भरले जातात. त्याच्यानंतर मग शेतीच्या सिंचनासाठी त्या पाण्याचा उपयोग होतो. विहिरीची पातळी वाढते, म्हणजे एक सदन भाग झालेला आहे. आणि त्यांना A.T. पवार साहेबांचा वारसा लाभलेला आहे. आणि एक सर्वसामान्यांपर्यंत पोचणारा माणूस, सर्वसामान्यांची सुखदुःख जाणणारा माणूस, सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस म्हणून त्या माणसाचं एक विकास पुरुष म्हणून त्यांची गणना केली जाते. मी तर म्हणतो काही विरोधक करत असतील त्यांच्यावरती आरोप, 2200 कोटीचा निधी आणला, कुठे गेला? अरे आमच्याच गावामध्ये, एकट्या निवाणे गावामध्ये 22 कोटीचा निधी आणलेला आहे. आणि मागच्या 19च्या पूर्वीच्या पंचवार्षिकमध्ये या मतदारसंघामधून कॉम्रेड जीवा पांडू गावित निवडून गेले. 5 वर्ष त्यांनी कुठलीही विकास कामं केलेली नाहीत. त्यांनी फक्त काय केलं, या आदिवासी लोकांना वनपट्ट्याच्या जमिनी देतो असे बोलतापा देऊन सगळा जंगलाचा ऱ्हास करण्याला निघाला. तो सामाजिक आणि देशद्रोही कृत्य करण्याला तो लोकांना प्रवृत्त करतो आहे. एक समाजविघातक प्रवृत्ती, अगदी पर्यावरणाचा ऱ्हास करायला निघणारा माणूस जर कधी आपण संसदेत विधान भवनामध्ये पाठवला तर तो काय विकास कामं करेल? 5 वर्ष विकास कामं केली नाही. अहो मागे 35 वर्षे जेव्हा सुरगाणा पेठ मतदारसंघ होता त्यावेळेस 30 ते 35 वर्ष हा माणूस त्या तालुक्यामध्ये सत्तेवर होता. त्या कालावधीमध्ये आजही तो सुरगाणा तालुका आकांक्षित म्हणून घोषित केलेला आहे शासनाने. तर मग आमचाही तालुका आकांक्षित करून घ्यायचा का या माणसाला मतदान करून? म्हणून विकास करणारा जो माणूस आहे, विकास पुरुष म्हणून जो माणूस आहे नितीन पवार, त्याच्याबरोबरच आमचं गाव सर्वस्वी राहील. आणि विकासाबरोबर अगदी वेगवेगळ्या, आता बघा जामशेत धरण असेल, आता ओतूर धरणाचं याचं काम त्यांनी मंजूर करून आणलं. जवळजवळ 65 कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून आणला. त्याच्यामुळे हा खोऱ्याचाच विकास होणार आहे. असे विकास करणाऱ्या माणसाबरोबरच राहावं. तो कुठल्या पक्षात आहे याचा विचार न करता एक व्यक्ती म्हणून चांगला माणूस आहे. माजी मंत्री A.T. पवार साहेबांचा ते सुपुत्र आहेत आणि त्यांच्या स्वप्नातली जी काही अपूर्ण कामं राहिलेली आहेत ते विकास कामं, अजून राहिलेली विकास कामं जरूर नितीन पवार करतील. म्हणून आम्ही पुरुषाबरोबर नितीन पवारांबरोबर आहोत असं मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे. नक्कीच बघू शकतात, हे एक शिक्षक होते आणि नक्कीच ते बोलत असताना मलाही त्यांना प्रश्न विचारायचं वाटला नाही, कारण की एका शिक्षकाला कशा पद्धतीने आपण आदरभाव दिला पाहिजे. सर, एक महत्त्वाचा विषय, आपण शिक्षक आहात, गावाचा संपूर्ण आपण विकासाच्या दृष्टिकोनातून हे संपूर्ण बोलून दाखवलं, सर्व विषय झाले. परंतु यामध्ये आपण विचार केला की दिंडोरी लोकसभेचा देखील आम्ही आढावा घेतलेला आहे. त्यावेळेस कळवण तालुक्यात आम्ही फिरताना खूप विरोधात वातावरण होतं महायुतीच्या, आणि महायुतीचेच उमेदवार आता नितीन पवार आहेत. काय वाटतं, याचा परत फटका नितीन पवारांना बसू शकतो? महायुतीला विरोध होता असं नाही, परंतु सर्वसाधारण दिंडोरी तालुक्यातला तो उमेदवार असल्यामुळे दिंडोरीमध्ये सर्वाधिक मतं मिळाली. इतरत्र पूर्वेकडे जर पाहिलं तर भारतीताईंनाच जास्त मतं मिळालेली आहेत. परंतु थोडंसं पश्चिम पट्ट्यामध्ये मग थोडंसं आदिवासींची थोडीशी दिशाभूल केल्यामुळे पश्चिम पट्ट्यामध्ये थोडीशी मतं भारतीताईंच्या विरोधात गेली. तसं प्रकार नितीन भाऊंच्या संदर्भात होणार नाहीत. केंद्रातही महायुतीचं सरकार आहे आणि केंद्रात जे सरकार असेल तेच राज्यामध्ये आलं तर विकास कामं कुठेही होतात. केंद्राचा निधी प्लस राज्याचा निधी असं विकास होत असतात. त्याच्यामुळे केंद्रात जे शासन सत्तेवर आहे त्याच विचाराचं सरकार इथं राज्यामध्ये सुद्धा आलं पाहिजे. आता एकटा माणूस कुठे याच्या मागे झेंडा घेऊन धावायचो आम्ही? आणि अगदी राक्षसी प्रवृत्तीचा माणूस आहे. अशा राक्षसी प्रवृत्तीच्या माणसाला आणून रावण राज्य आणायचं का या मतदारसंघामध्ये? मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला काही कोणाचं देणं घेणं लागत नाही. मला काही कोणाच्याकडे खायला जायचं नाही आहे. फक्त एक गावाचा विकास झाला पाहिजे, गावाबरोबर मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. आणि हे विकास काम फक्त नितीन पवारच करू शकतात, कारण त्यांना वारसा आहे नितीन पवारांना, A.T. पवारांचा. त्यांनी भरपूर विकास कामं केली आणि त्यांच्या स्वप्नातला जो मतदारसंघ पाहिजे आहे ते काही बाकी राहिलेली कामं नितीन पवार करतील अशी आम्हाला खात्री आहे. उर्वरित आता भारतीताईंनी सुद्धा या मतदारसंघामध्ये चांगली कामं केलेली आहेत. परंतु
पश्चिम पट्ट्यामध्ये थोडंसं दिशाभूल केली गेली मतदारांची, त्याच्यामुळे भारतीताईचं मतदान इथं कमी झालेलं आहे. पूर्व भागामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे भारतीताईंनासुद्धा. आणि भारतीताईंच्याच कुटुंबातले हे पण आहेत. काहींनी अगदी चुकीची मेसेज पसरवला. तसं यावेळेस होणार नाही. महायुतीचेच माणसं निवडून येतील अशी मला तरी माझा आत्मविश्वास 100% आहे आणि तो सफल होईल असं मला वाटतं. नक्कीच या ठिकाणी बघू शकतात नितीन पवार निवडून येतील असा विश्वास त्यांना आहे. बाबा काय नाव आपलं? शिवाजी यादव आहे. काय बाबा काय करता आपण? शेती. शेती करतो. बहु आपलं शेती आहे. आपला पूर्ण भाग हा कांदा बेल्ट असतो किंवा हा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. काय वाटतं यावेळेस शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत? शेतकऱ्यांच्या भावना चांगल्या आहेत. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? आपला नितीन भाऊच झाला पाहिजे. काय वाटतं असं नितीन भाऊ? नितीन भाऊंनी जे कामं केलेले आहेत पाणलोट क्षेत्रामध्ये बी आणि जे केंद्रात सरकार आहे आपलं नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रामधील राज्यसभेमध्ये सुद्धा बहुमत मिळालं पाहिजे. आणि जे ठराविक जे 5 कायदे आहेत ते पास करण्यासाठी आम्ही आमच्या या आघाडीलाच मत देऊ, महायुतीलाच. असं महाराष्ट्रात बी तेच सरकार आलं पाहिजे एवढीच आमची विनंती आहे. नक्कीच आपण बघू शकता की महाराष्ट्रात देखील महायुतीचं सरकार यावं अशा या भावना आहेत. बाबा काय नाव आपलं? नक्कीच बाबांशी आपण पहिले संपर्क साधला होता. नक्कीच अजून काही बांधव आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करूया. बाबा काय नाव आपलं? कडू संतोष आहे. काय करता बाबा? शेती. शेती करतात. काय वाटतं काय वातावरण आपल्या मतदारसंघामध्ये? नितीन भाऊच पाहिजे. नितीन पवार पाहिजे का? सर्व आपण आता मी आढावा घेतो या ठिकाणी. बहुतांश लोक म्हणतात की नितीन पवारच पाहिजे. नितीन पवार का पाहिजे? तो असा माणूस आहे त्याचा हात धरून जरी घेता तरी चालेल. त्याला हक्काना माणूस आहे ना आमचा, त्याच्यामुळे तोच पाहिजे आम्हाला. हक्काना माणूस येतो आपला म्हणून नितीन पवार पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. काय वाटतं विकास कामं व्हायचे का आपल्या भागमा? आपल्या भागात भरपूर कामं केल्या त्यांनी आणि अजून करणारच आहे. त्याच्यामुळे तोच माणूस पाहिजे आम्हाला. अच्छा. काय आपल्या गावात काय काय विकास कामं व्हायचे काही सांगताय का? रस्ता काम किंवा इतर कोणतं काय कामं व्हायचे आपल्या? रस्ताना कामं जात, काही बंधारा जात, अशा भरपूर कामं जात ना. त्यामुळे काही बघू शकतात. त्याच पद्धतीने इकडे तरुण वर्ग देखील आहे, त्यांच्याशी देखील त्यांच्या भावना. आणि ही निवडणूक आहे ही महाराष्ट्राचं भवितव्य सांगणारी निवडणूक आहे आणि भविष्यातलं भारताचं भविष्य असेल किंवा महाराष्ट्राचं भविष्य असेल हे तरुण वर्ग आहे. नक्कीच आपण दादांशी संपर्क करू. दादा नाव काय आपलं? गणेश जाधव. काय करतो दादा तू? माझं फॅब्रिकेशनचं दुकान आहे. नक्कीच दादा काय वाटतं आता आपली विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि ही निवडणूक आपल्या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची आहे. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आपल्या कळवण मतदारसंघात? नितीन पवार. नितीन पवार का वाटतं? चांगलं वाटतंय. चांगले कामं केलेले आहेत त्यांनी. गावात आहेत का विकास कामं केले आहेत? हो केलेले आहेत त्यांनी. पण आपण 5 वर्ष तर दिले होते नितीन भाऊंना. आता कुठेतरी बदल झाला पाहिजे, नवीन उमेदवाराला संधी दिली पाहिजे असं वाटत नाही का? नाही, नितीन भाऊच पाहिजे आम्हाला. नितीन भाऊच पाहिजे. नक्कीच नितीन भाऊच पाहिजे असं या ठिकाणी म्हणणं आहे. अजून काही बांधव आहेत. दादा काय नाव आपलं? सुभाष वसंत दायर. दादा का आपल्या गावामध्ये बहुतांश ठिकाणी आम्ही बाईट घेतल्या नितीन पवारच पाहिजे, नितीन भाऊच पाहिजे. मी तुम्हाला असं विचारतो की नितीन भाऊच का पाहिजे? असं आपल्या गावात एवढी एक साईडला कसं काय सगळे लोक बोलू शकतात? काय वाटतं आपल्याला? आमच्या रस्त्यांचे त्यांचे कामं केले नितीन दान त्यांचे. शिवार रस्ते केले आमच्या घरापात, पाणी गाडी केल्या रस्त्यांचे सोय बाय सगळे रस्ते बिस्ते सगळे केले नितीन भाऊ त्यांना, म्हणून आम्हाला नितीन भाऊच पाहिजे ना. अच्छा. हो. पण नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे होती असं वाटतं. आम्ही कधी बघितला नाही, कधी आमच्याकडे कामच केलं नाही, आम्ही कसं काय बघू शकतो असं. हो. जे माजी आमदार आहेत जीवा पांडू गावित हे देखील आता या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये उमेदवारी जाहीर होईल, ते या ठिकाणी भेटणार आहेत. त्यांना संधी द्यावी असं वाटत नाही का आपल्याला? संधी द्यावं. ते आले नाही कधी आमच्याकडे, मागे ते 5 वर्ष जर होते कधी आले नाही, रस्ता केला नाही, काही केलं नाही आम्हाला. तर नितीन भाऊ त्यांना करून दिलं आम्हाला. अच्छा. नक्की जे काही उमेदवार आहेत नाही, पण कधी गावात लोकांना तोंड दाखवायला सुद्धा आले नाही. JP गावित 5 वर्ष निवडून गेले पण तोंड दाखवायला आले नाही. दुसरी पंचवार्षी आली आणि मग म्हणे मला निवडून द्या. एका माणसाने सांगितलं तुम्ही कोण आहेत म्हणे. तो म्हणे मी आमदार आहे म्हणे JP गावित. तू आज तोंड दाखवून राहिले भाऊ म्हणे. 5 वर्ष झाले आमच्या गावात कधी आले होते का तुम्ही? काय कामं केले आमच्या गावात? बंद होऊन गेलं. आता यावेळेस सुद्धा आम्ही नितीन भाऊ पवारलाच मत देऊ आणि त्यांचं आणि आमच्या गावाचं भाऊबंदकीसारखं नातं आहे. हे पवारदादा होते ना
तेव्हापासून पवारदादानं दादांची आणि आमची भावंती सारखं आहे ते आम्ही त्यांना सोडून जाणार नाही असं आमचं म्हणणं आहे. विकास कामांसंदर्भात काय सांगाल? विकास कामं काय झालेत आपल्या? ऐकायला येत नाही जोरात. विकास कामांसंदर्भात काय सांगाल? विकास कामाचे भरपूर कामं केले त्यांनी, पण एक आमचा बी एक रस्ताचं काम आहे, तेवढी विनंती आहे, तेवढं सांगा त्यांना हे राजज्ञा नालाचं काम पूर्ण करून द्यावा असं. आम्ही त्यांना शेवटपासून पूर्वीपासून त्यांनाच धरून आलो आहे. आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, दुसऱ्याला मत बी दिलं नाही. त्यावेळेस एक वेळेस आमची चूक झाली होती, गावीतला निवडून दिलं तर ते 5 वर्ष आमच्या गावाला तोंड दाखवायला सुद्धा आले नाही. त्या दिवसापासून त्याचा पाय पडून घेतला, त्याला मत द्यायचं नाही, पण त्याचं तोंडसुद्धा बघायचं नाही. नक्कीच बघू शकतात या ठिकाणी इतर कोणी उमेदवार नको, आम्हाला नितीन पवारच पाहिजे अशा भावना या बांधवांच्या आहेत. खरं तर आपण गावागावात जात आहोत. नेमकी गावागावात मतदारसंघामध्ये नेमकी हवा कोणाची हे संपूर्ण आपण या जनतेला विचारत असतो. नक्कीच आपल्या कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये हवा कोणाची ही आपल्या बांधवांना एका वाक्यामध्ये विचारणार आहोत. काय वाटतं दादा, आपल्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची? त्यांनी बोलतात आपल्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची? नितीन पवारची. काय वाटतं आपल्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची? नितीन पवारची. कोणाची हवा? नितीन पवारची. कोणाची हवा? नितीन पवार. काय वाटतं कोणाची हवा? नितीन पवार. काय वाटतं कोणाची नितीन हवा? पवार साहेब. कोणाची हवा? नितीन पवार. कोणाची हवा? नितीन पवार. कोणाची हवा? नितीन पवार. नक्कीच बघू शकतात या निवाणे गावामध्ये आपण आहोत. हे कळवण मतदारसंघातील हे गाव येत असतं आणि या ठिकाणी बहुतांश लोकांनी सांगितलं की नितीन पवार यांनाच आम्ही या ठिकाणी कौल देत आहोत, यांचीच हवा या मतदारसंघामध्ये आहे असे या बांधवांचं म्हणणं आहे. त्याच पद्धतीने इतर गावात देखील आपण जाणार आहोत, इतर गावाचा देखील आढावा घेणार आहोत. या इतर गावांचे आढावा पुढील येणारे आढावे आपण बघण्यासाठी नक्कीच प्रबंध चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याच प्रकारे आपण जर बघितलं असेल की लोकसभेला देखील प्रबंधभूमी महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण ग्राउंड रिपोर्ट सर्वे केला होता. त्याच पद्धतीने विधानसभेच्या दृष्टिकोनातून गावागावात जाऊन कळवण असेल, चांदवड देवळा असेल, बागलाण असेल, मालेगाव असेल, त्याच पद्धतीने नांदगाव असेल, या सर्व मतदारसंघामध्ये देखील प्रबंधूची टीम या ठिकाणी सक्रिय होऊन या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेत आहे, जनतेचा कौल जाणून घेत आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघामध्ये हवा नेमकी कोणाची हे दाखवण्यासाठी प्रबंधूची टीम या ठिकाणी हे ग्राउंड रिपोर्ट सादर करत आहेत. नक्कीच बघत राहा. पुढील ग्राउंड रिपोर्ट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव बांबर, दीपक पवार, वैभव पवारसोबत मी मुख्य संपादक विशाल गोसावी, नाशिक.